मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. तर चला मग स्टार्ट करूया याचा एपिसोड. शरू घरातल्या सगळ्यांना म्हणते, तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये, फक्त आजीचा विश्वास आहे माझ्यावर. तुमचा फक्त तुमच्या जावयावर विश्वास आहे. शरू रडत रडत म्हणते, असा जावई जो तुमच्या मुलीला टाकून गेलाय. शरू पुढे म्हणते, माझ्या आयुष्यात एवढं काही चाललंय आणि तुम्हाला हा सगळा ड्रामा वाटतंय. चुकलं माझं, खरंच चुकलं. खरंच मी जीवच द्यायला हवा होता. शरू म्हणते, मला या घरातून काहीच नकोय, एक कवडी सुद्धा नको. आणि आजी म्हणते, अगं शरू असं काय म्हणतेस तू? त्यावर शरू म्हणते, हो आजी, बरोबर बोलते मी. शरू आजीला म्हणते, अगं ही अवंतिका म्हणाली ना, तू तिकडे का जीव नाही दिला? खरंच माझी हिंमत झाली नाही म्हणून मी जीव दिला नाही. शरू अशा चुटक्या वाजवते आणि म्हणते, आता मी ती हिंमत करून दाखवणार तुमच्या डोळ्यासमोर. आता मी माझा जीव देणार. असं म्हणून शरू जिन्याच्या पायऱ्यावर जाते आणि तिचं डोकं आपटून घेते. तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणतो, शरू तू काय वेडी झालीस का? असं नकोस करू. त्यावर ती म्हणते, मला सोड दादा. ऋषिकेश आणि सौमित्र दोघंजणही शरूला सांगतात, हे बघ आमचा विश्वास आहे तुझ्यावर, तू असं नको काही करू. आणि त्यानंतर सारंगही म्हणतो, हो ताई आमचा विश्वास आहे तुझ्यावर. हे मात्र ऐश्वर्याला आणि अवंतिकाला अजिबात आवडलेलं नसतं. सारंग शरूला खुर्चीत बसवतो, तिला पाणी प्यायला देतो आणि शरू म्हणते, तुमचा सगळ्यांचा विश्वास बसेल माझ्यावर, पण जानकीकडे बोट दाखवून म्हणते, हिचा विश्वास नाही बसणार. जानकी शरूच्या जवळ बसते आणि तिची समजूत घालत म्हणते, वंश असं नाहीये, आमच्यामुळं जर तुमचं मन दुखवलं गेलं असेल ना, तर तुमची मी माफी मागते. पण आता मला असं वाटायला लागलंय, तुमच्यावर अविश्वास दाखवून मी चूकच केली आहे. आणि नाईलाजानं जानकीसुद्धा म्हणते, आमचा सगळ्यांचा विश्वास आहे तुमच्यावर. जानकी पुढे म्हणते, हे बघा आम्हाला तुमची काळजी वाटत होती, तुम्हाला बोलतं करण्यासाठी आम्ही हे सगळं केलं. जानकी पुढे म्हणते, आम्हाला असं वाटत होतं, भीतीपोटी तुम्ही कोणतं चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारत होते. पण ह्या प्रश्न विचारण्यामागे मला तुमच्या हेतूवर शंका घ्यायची नव्हती. जानकी शरू पुढे हात जोडते आणि तिला म्हणते, मी सगळ्यांपुढे सगळ्यांच्या वतीने तुमची माफी माग. जानकी शरूला म्हणते, तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. आणि नानाला म्हणते, नाना तुम्ही सगळे पैसे वंशांच्या हवाले करून द्या. जानकी पुढे म्हणते, ते पैसे तुम्ही स्वतः त्या माणसाला द्याल आणि त्याचं रेप्युटेशनही खराब होणार नाही. शरू जानकीला विचारते, खरंच तुमचा माझ्यावर विश्वास बसलाय? आणि त्यावर जानकी म्हणते, हो खरंच माझा तुमच्यावर विश्वास बसलाय. जानकी शरूचे डोळे पुसते आणि तिला म्हणते, आता स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, सगळे प्रॉब्लेम सुटतील, विश्वास ठेवा. जानकी ऋषिकेशला म्हणते, अहो तुम्ही जरा पैशांची व्यवस्था लवकरात लवकर करा, म्हणजे शर्वरी वंशाची सुटका लवकरात लवकर होईल. शरूच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू येतं. शर्वरी तिच्या बेडरूममध्ये येते, दरवाजा लावून घेते आणि तिला ह्या गोष्टीचा इतका आनंद झालेला असतो की ती खुशीमध्ये इतक्या उड्या मारते आणि म्हणते, फायनली माझं नाटक वर्क झालं, म्हणजे आता मला उद्या पैसे मिळणार आहेत. आणि ही देवाला आभार मानते, देवा थँक्यू देवा. शरू पुढे म्हणते, अरे बापरे, हे राहुलला सांगायला पाहिजे. असं म्हणून शरू मोबाईल हातात घेते आणि त्या राहुलला मेसेज टाकते. तो मेसेज असा असतो, उद्या सकाळी 9 वाजता भेटूया देवळाच्या मागे. शरू परत आनंदाने उड्या मारते आणि डोळे पुसल्यासारखे करत म्हणते, जमतंय मला जमतंय. आणि रात्रीच्या वेळी जानकी तिच्या बेडरूममध्ये असते आणि झालेला सगळा प्रकार तिला आठवतो. शरू म्हणते, भेटला तुम्ही विक्रांतला? नाही म्हणजे चौकशी तर केलीच असेल ना तशी. ऋषिकेश म्हणतो, शरू तू असं का विचारतेस? आणि त्यावर शरू म्हणते, नाही म्हणजे जानकी वहिनीला माझ्यावर संशय होता. आजी म्हणते, शेवटी कसं सावत्र ते सावत्रच, ह्या म्हातारीला का कोणी घरातून हाकलून द्यायना काय माहिती. विचारत असतात ऋषिकेश तिथे येतो आणि जानकीला म्हणतो, जानू काय झालं, त्याच गोष्टीचा विचार करतेस? जानकीला गिल्टी फील होतं आणि ती ऋषिकेशला म्हणते, हो ऋषिकेश, मला खरंच खूप वाईट वाटतंय की मी शर्वरी वंशावर संशय घेतला. जानकी ऋषिकेशला सॉरी म्हणते आणि म्हणते की माझ्यामुळेच तुम्हाला आजी असं म्हणल्या. ऋषिकेश म्हणतो, अगं आजीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेईल असं वाटलंच कसं तुला? ऋषिकेश म्हणतो, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुझ्या डोक्यात इतकं काही सुरू असताना तू मला बोलली कसं नाहीस? जानकी म्हणते, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. जानकी पुढे म्हणते, शर्वरी वंश जे काही वागत होत्या त्याचा मला अंदाज येत नव्हता, माझ्याकडे कुठला पुरावाही नव्हता, तर काय सांगणार होते मी तुम्हाला. जानकी पुढे म्हणते, मला अगोदर स्वतः खात्री करून घ्यायची होती आणि नंतर तुम्हाला सांगायचं होतं, पण झालं वेगळंच. जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्ही जर माझ्यावर रागवला असाल तर मला बोला. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, तुझ्यावर रागवण्यासारखं तू चुकीचं काहीच वागली नाहीयेस. ऋषिकेश म्हणतो, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असं म्हणून ऋषिकेश जानकीला मिठीत घेतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शरूच्या आनंदाचा काही ठिकाणा राहत नाही. शरू इकडे तिकडे पाहते आणि बाहेर निघून जाते. शरू बाहेर गेली की नाना त्यांच्या रूममधून बाहेर येतात. नाना जानकीला सांगतात, बरं झालं तू मला इथेच भेटलीस, मी देवळामध्ये जाऊन येतो. असं म्हणून नानाही देवळात जातात.
नाना देवळात आल्यावर देवी मातेला हात जोडतात आणि म्हणतात, आमच्या घरामध्ये जे काही अधूनमधून चाललंय ना ते आता थांबव. माझ्या शेरूच्या बाबतीत जे काही घडतंय ना ते आता समोर येऊ दे. माझ्या माणसावर, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा असू दे. नाना देवी आईला नमस्कार करतात आणि मंदिराच्या बाहेर पडतात. नाना चप्पल घालून पुढे जाणार तोच त्यांना शर्वरी असल्याचा भास होतो आणि नाना तिथे थोडा वेळ थांबतात आणि पाहतात. नानाला हे दृश्य पाहून खूप मोठा धक्का बसतो, कारण शर्वरी राहुलच्या मिठीमध्ये असते. हे दृश्य पाहून नानाचा खूप मोठा संताप होतो. शरू त्या राहुलला म्हणते, तुला माहिती आपलं पैशाचं काम झालं, आपल्याला उद्या पैसे मिळणार आहेत. नाना एका फांदीचा आधार घेतात आणि लपून सगळं त्यांचं बोलणं ऐकतात. शरू पुढे म्हणते, उद्या आपल्याला पैसे भेटले ना आपण फायनली USA ला सेटल होऊया. हे ऐकून राहुल तिला गच्च मिठीमध्ये घेतो आणि नानांना हे दृश्य पाहून इतकी लाज वाटते. नाना तिकडे तोंड फिरवतात. राहुल म्हणतो, तुझ्यावर कोणाला डाऊट नाही ना आला? त्यावर शरू म्हणते, सगळ्यांना डाऊट आला होता. शरू म्हणते, सगळ्यांना डाऊट आला होता, पण मी असा ड्रामा केलाय ना, तो ड्रामा पाहून सगळ्यांचा शक असा विरघळून गेला. शरू परत एकदा त्याला तशी ॲक्टिंग करून दाखवते आणि म्हणते, तुला तर माहिती आहे ना, माझ्या डोळ्यातले अश्रू आणि सतत दिलेली मरणाची धमकी यामुळे सगळ्यांना असंच वाटते की मी खरं बोलतीये. असं मस्त सगळ्यांना ब्लॅकमेल केलंय ना मी. तो राहुल शरूला म्हणतो, शरू एवढी मोठी रिस्क घेऊन हे सगळं करावं लागतंय तुला. आणि परत राहुल तिला एकदा मिठीमध्ये घेतो. राहुल पुढे म्हणतो, आय एम व्हेरी लकी, तू हे सगळं माझ्यासाठी करतेस आणि हे नाना सगळं पाहत असतात. शरू म्हणते, हो हे सगळं मी तुझ्यासाठी केलंय, कारण तू मला माझ्या आयुष्यात हवा आहेस आणि त्यासाठी वाटेल ते मी करेल. नानांना हे सगळं पाहून खूप संताप आलेला असतो. दोघं एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात आणि एकमेकांच्या मिठीत जातात. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. जानकी विचारते आईला, नाना अजून आले नाहीत? त्यावर आई म्हणते, नाही ग, इतक्या वेळ तर खरं ते बाहेर थांबत नाहीत, पण आज कसा वेळ झाला काय माहीत. ऐश्वर्या नानांना फोन लावते, पण नाना फोन उचलत नाहीत आणि म्हातारी म्हणते, अगं ए नानांच्या काळजांनो, इतकी नानांची काळजी करायची काही गरज नाही. एखादा मित्र भेटला असेल, त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले असतील. आजी पुढे म्हणते, आणि ते गप्पामध्ये एवढे रंगले ना की त्यांना घरादाराचा विसर पडतो. त्यावर आई म्हणते, अजिबात नाही, त्यांना जर उशीर व्हायचा असेल ना तर ते फोन करून सांगतात. आणि लगेच ऐश्वर्या परत एकदा फोन करून पाहते आणि मोबाईलवर एक बातमी आलेली असते. मुळशीमध्ये काही चोरटे घुसलेले असतात आणि ज्येष्ठ नागरिक दिसले की त्यांच्या पसरल्या वस्तू लुटायच्या आणि त्यांना मारून टाकायचं. ऐश्वर्या सांगते, रिंग जातीये, पण नाना फोनच उचलत नाहीयेत. जानकी सुद्धा नानांना फोन लावून पाहते, पण नाना जानकीचा सुद्धा फोन उचलत नाहीत. त्यावर आजी म्हणते, कशाला इतकी काळजी करताय? आज पहिल्यांदा ते देवळात गेलेत का? नेहमीच जातात. जानकी म्हणते, मनात पाल चुकचुकलीये, जीव घाबरा गुबरा होतोय, मनात नको ते शंका येतेय. त्यावर आई म्हणते, जानकी नको ग बाई असं बोलू. ऐश्वर्या मात्र परत परत कॉल लावत असते, पण नाना काही कॉल उचलत नाहीत. आणि म्हातारी म्हणते, ही उगाच नाटकं करते, असं दाखवते मला सगळ्यांची किती काळजी आहे. म्हातारी आईला म्हणते, तुला काहीतरी तसं होतंय का? आई म्हणते, हां. म्हातारी म्हणते, मला नाही बाबा काय होत तसं. ऐश्वर्या म्हणते, नाना फोनच उचलत नाहीयेत. आणि त्यावर जानकी म्हणते, मी नानांना पाहूनच येते. आणि म्हातारी म्हणते, कुठेही जायची गरज नाही, घरातली कामं कोण करणार, स्वयंपाक कोण करणार, आणि माझी औषधं ती कोण देणार? नाही, तुला काय फरक पडणार आहे मी घेतली काय नाही घेतली काय? ऐश्वर्या म्हातारीला म्हणते, तुमचं औषधं पण मीच देईल आणि जेवण पण मीच देईल. आणि जानकीला म्हणते, तू जा. म्हातारी ऐश्वर्याला म्हणते, तू स्वयंपाक करणार, पण खाणार कोण? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, इथे सगळेच खातात, कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि अवंतिका म्हणते, आजी मी करते स्वयंपाक, चालेल ना? म्हातारी म्हणते, काय करणार? आडला हरी गाढवाची पाय धरी. ऐश्वर्या जानकीला म्हणते, चल जानकी आपण जाऊया. आणि म्हातारी म्हणते, ए तू नाही जायचंस, तिला जाऊ दे, बाहेर कसं होऊ नये आणि घरातली कामं कोण करणार? ही बिचारी दोन जीवाची आहे. ऐश्वर्या म्हातारीला म्हणते, तुम्ही करा ना, असे नाहीतरी तुम्ही बसलेच असता चहा आणि बिस्किटं खात, उठा जरा हातपाय हलवा. जानकी नानांना शोधायला बाहेर जाते आणि म्हातारीचं आणि ऐश्वर्याचं चांगलंच रंगतं. ऐश्वर्या म्हातारीला म्हणते, जरा भाजी निवडा बसल्या बसल्या, आम्हाला तेवढीच मदत होईल. या दोघीचं चांगलंच रंगलेलं असतं. आणि अवंतिका जानकीला ऐश्वर्याला घेऊन निघून जाते. म्हातारी आईला म्हणते, मी थोडे दिवस बाहेर गेले, घराचा रंगच बदलला. ही ऐश्वर्या, जिला मी गुंडी म्हणत होती, गुंडी, ती मला उत्तर देते उलट माझ्यावर डोळे वाटारते. मी विचारते, त्या जानकीने जादू काय केली आहे तुम्हा लोकांवर? आणि त्यावर आई म्हणते, आई अगं असं काही नाहीये, तू अशा बारीक सारीक गोष्टीवर नको लक्ष देऊ. आई म्हातारीला म्हणते, चल आपण शरूच्या रूममध्ये जाऊया, तिच्याशी छान गप्पा मारूया, तिला काय आज पैसे मिळाले की ती जाईन उद्या तिच्या नवऱ्याच्या घरी. असं म्हणताच म्हातारी उठते आणि त्या दोघी जणी शरूच्या रूमकडे जातात.
ऐश्वर्या आणि अवंतिका दोघी किचनमध्ये काम करत असतात. ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते, काय ग, जानकी एवढी घाबरलेली का वाटत होती? ऐश्वर्या पुढे म्हणते, जानकीला तसं बघून खरं तर मला पण खूप भीती वाटायला लागली. आणि त्यावर अवंतिका म्हणते, अगं नानांना काही होणार नाहीये, नको टेन्शन घेऊ. किचनमध्ये आई येते आणि म्हणते, काय ग शर्वरी कुठे? त्यावर अवंतिका म्हणते, नाही आई, मला नाही माहिती. ऐश्वर्या पण म्हणते, मला पण नाही माहिती. तेवढ्यामध्ये तिथे शरू येते आणि अवंतिका म्हणते, आई, शरूताई आल्या. शरू खूप घाबरलेली दिसते. ह्या तिघी जणी तिच्या तोंडाकडे पाहतात. नेमकं हिला काय झालं? शर्वरी अशी पळत आलेली असते जणू काही नानाला मारून टाकले. शर्वरी पाणी ओतून घेते आणि आई विचारते, काय ग, कुठे गेली होतीस आणि कोणालाही न सांगता गेलीस? मी आणि आजी तुझ्या खोलीमध्ये आलो होतो तुझ्याबरोबर गप्पा मारायला, पण तू खोलीमध्येच नाहीस. आणि तेव्हा ते म्हातारी येते. मी म्हणते, अगं हो हो, किती प्रश्न विचारशील? म्हातारी म्हणते, उन्हातून आले, जरा तिला बसू दे, श्वास घेऊ दे, पाणी पिऊ दे. तुम्हाला ना वाईट सवय, आल्या आल्या प्रश्नांचा भडीमार करीत सुटायचं. आई शरूला म्हणते, तुझ्यासाठी सरबत करून आणू का? त्यावर घाबरत घाबरतच शरू म्हणते, नाही नको. आणि म्हातारी म्हणते, काय ग, जाब विचारल्यासारखे प्रश्न का विचारतेस? म्हातारी पुढे म्हणते, कुठे गेली होतीस, का गेली होतीस, मला न विचारता का गेलीस, काय आहे हे सगळं? म्हातारी म्हणते, तिच्या 4 मैत्रिणी असतील, गेली असेल त्यांना भेटायला आणि तुम्हाला सांगूनच जायला पाहिजे, असा काही नियम आहे का? शर्वरी खूप घाबरलेली असते आणि ती आईला म्हणते, आई, मी जरा जाऊन पडते, माझं खूप डोकं दुखतंय. आणि त्यावर आई म्हणते, डोकं दुखतंय? आई म्हणते, चल मी तुला गोळी देते. आणि त्यावर म्हातारी म्हणते, छे, गोळी कशाला, थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल. आई म्हणते, जानकी सुद्धा अशीच गेली उन्हामध्ये बाहेर नानांना शोधायला. आणि शर्वरी आईच्या तोंडाकडे पाहते. आई शर्वरीला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. ऐश्वर्या आणि अवंतिका दोघीजणी खूप काळजीमध्ये असतात आणि इकडे जानकी मंदिरामध्ये पोहोचलेली असते. जानकी देवी आईच्या मंदिरात जाते आणि गुरुजींना विचारते, नानासाहेब रणदिवे मंदिरामध्ये आले होते का? आणि त्यावर गुरुजी म्हणतात, हो आले होते, पण सकाळीच निघून गेले. त्यावर जानकी म्हणते, असं कसं? गुरुजी विचारतात, काय झालं जानकी? जानकी म्हणते, मी त्यांना फोन लावत होते, पण त्यांचा फोनही लागत नाहीये, मी बघते जरा आजूबाजूला, असं म्हणून ती बाहेर पडते. मंदिराच्या आवारामध्ये जानकी सगळ्यांना मोबाईलमधला फोटो दाखवत विचारते, हे नानासाहेब रणदिवे आहेत, कुठे दिसलेत का? जानकी देवाची मनोमन प्रार्थना करते, काहीतरी अशुभ घडेल अशी मला भीती का वाटतेय, नानांना देवा सुखरूप ठेव. आणि तिथे एक साधू येतो आणि तो साधू जानकीला म्हणतो, मनातल्या भीतीला जरा पुढे सरकव आणि नियतीच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही, पण तू हिंमत हारू नको, पुढे चालत राहा. जानकीच्या हातावर ते साधू बाबा एक रुद्राक्ष ठेवतात आणि म्हणतात, हा घे माझा आशीर्वाद. जानकी त्या रुद्राक्षाकडे पाहते, तो ते साधू बाबा गायब होतात आणि एका ठिकाणी खूप लोक जमलेले असतात. जानकी तिथे येते. तिथे लोक का जमलेत हे ती पाहण्याचा प्रयत्न करत असते आणि एका बाईला थोडं बाजूला होऊन तिथं बघते तर काय, तिथे नाना पडलेले असतात. पूर्ण डोक्याला नानाच्या रक्त लागलेलं असतं. अशा अवस्थेत पाहून जानकी नानांना जोरात चिरकते, नाना. जानकी म्हणते, नाना डोळे उघडा ना. आणि बाजूच्या लोकांना म्हणते, तुम्ही ॲम्ब्युलन्सला तरी बोलवा ना, हे माझे सासरे आहेत. जानकी सिटी हॉस्पिटलमध्ये कॉल करते आणि त्यांना बोलवून घेते. जानकी नानांना घेऊन दवाखान्यामध्ये येते. नानांना डॉक्टर ॲडमिट करून घेतात आणि जानकी अवंतिकाला फोन लावते आणि म्हणते, ती रडत असते आणि अवंतिका म्हणते, काय झालं वहिनी, तुम्ही का रडताय? आणि त्यावर अवंतिकाला जानकी सांगते, नाना सापडले, पण रक्ताच्या थारोळ्यात सापडले. अवंतिकाला पण हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो, तसा ऐश्वर्यालाही बसतो. आणि जानकी पुढे म्हणते, त्यांना आता ओटीमध्ये नेले. अवंतिका पुन्हा पुन्हा विचारत असते, काय झालंय, नीटनेटकं सांगा ना. आणि त्यावर जानकी म्हणते, खरंच मला माहिती नाही, मला काही सुचलंच नाही. नाना मला रक्ताच्या थारोळ्यात दिसले आणि मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. ही जानकी सगळं रडत रडत ऐश्वर्याला आणि अवंतिकाला सांगत असते. अवंतिका म्हणते, तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल, आपण सगळं हँडल करू, आपण आहोत ना. जानकी म्हणते, हे घरामध्ये कोणाला नको सांगू आणि आईला तर नकोच, आईला जर कळलं ना तर तिचा BP शूट होईल. जानकी म्हणते, नाना स्टेबल झाले ना की मग आपण आईला भेटायला घेऊन येऊ, तोपर्यंत आता तू कोणाला काहीच सांगू नकोस. अवंतिका म्हणते, बरं ठीक आहे, आम्ही दोघीजणी निघतो, असं म्हणून ते फोन ठेवतात. ऐश्वर्या अवंतिकाला विचारते, काय झालं? आणि घाबरत घाबरत अवंतिका पण म्हणते, हे बघ, मी तुला सगळं सांगते, पण तू असं पटकन काय रिॲक्ट करू नकोस. आणि ऐश्वर्या म्हणते, म्हणजे? ऐश्वर्या म्हणते, काय सिरियस आहे का? आणि त्यावर अवंतिका म्हणते, हो, नाना ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये. आणि ऐश्वर्या म्हणते, काय झाले पण? ती म्हणते, मी तुला सगळं सांगते, चल आता आपल्याला निघायला पाहिजे. मैत्रिणी, आजचा एपिसोड इथंच संपलेला आहे आणि उद्याच्या एपिसोडमध्ये असं दाखवलंय की जानकीला नाना काहीतरी सांगत असतात
आणि जानकी म्हणते, काय वकील? आणि जानकी तिथे वकिलाला बोलावून घेते आणि जानकीच्या हातातून नानाचा हात खाली पडतो. डॉक्टर म्हणतात, सॉरी, आम्ही खूप प्रयत्न केले पण त्यांना नाही वाचवू शकलो. सौमित्र, सारंग आणि ऋषिकेश तिघं पण हॉस्पिटलमध्ये पळत येतात आणि ऋषिकेश विचारतो, नाना कसे आहेत जानकी? त्यावर जानकी रडते आणि ऋषिकेशच्या गळ्याला पडून म्हणते, नाना आपल्याला सोडून गेले ऋषिकेश.